एक पर्स सुद्धा जागेवर ठेवता येत नाही हिला. अगं काय झालं? आय हेट गॅरी. पुन्हा भांडलीस त्याच्याशी? ए मी काय मुद्दाम भांडत नाही त्याच्याशी. तोही तसाच वागतो. आता काय केलंय त्याने? अगं आमच्या कंपनीने एक शो स्पॉन्सर केला होता, तर तिकडे मी गेले तेव्हा तुम्हाला नाही कधी आकर्षण वाटलं कोणाबद्दल? छे असं माझ्या बाबतीत तरी अजून तरी झालेलं नाहीये. आणि ऑफिसला आपण काम करायला जातो ना, त्यामुळे या इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला मला तरी वेळ नाही मिळत. कितीही रंभा, मेनका, उर्वशी आल्या तरीही या विश्वामित्राची तपश्चर्या भंग करणं त्यांना शक्य होणार नाही. म्हणजे तुमचं तुमच्या बायकोवर अगदी मनापासून प्रेम आहे. हो, आणि तुला माहितीये तो सगळ्यांसमोर हे म्हणाला की त्याला त्याची ती अजागळ घाणेरडी बायको आवडते. अँड आय वॉज लाईक की डूड व्हॉट द हेल देन हू एम आय? आय मीन मला माहितीये ना की मी तिच्यापेक्षा कितीतरी हजार पटीने जास्त चांगली आहे, हुशार आहे. डूड लुक एट मी, मॉडर्न आहे या. पण तू त्याची बायको नाहीयेस शनाया. हाच फरक म्हणत होते मी, तुझ्यातला आणि तिच्यातला. तू त्याची बायको नाहीयेस, मैत्रीण नाहीयेस आणि प्रेयसी सुद्धा नाहीयेस. तुमचं नातं फक्त गरजेपुरतं आणि पैशापुरतं आहे. डूड मला तुझी फिलॉसॉफी ऐकायची नाहीये हा. मी नाहीये त्या मूड मध्ये आता. शनाया मला काही हौस नाहीये तुला हे सगळं ऐकवत बसण्याची. मला काळजी वाटते ना तुझी, म्हणून मी हे सगळं बोलतेय. तू कधी विचार केलास का शनाया, तुझ्या घरच्यांना जेव्हा हे कळेल तेव्हा त्यांना काय वाटेल? पुण्यात बसून काय करणार आहे? आणि मी सांगितलं तर? ए बघते तू. नाही म्हणजे मी सांगणार नाहीये, पण एक ना एक दिवस कळेलच ना त्यांना. क्या है? सोसाइटी का नोटिस है. ठीक आहे आमच्या. घ्या, आतापासूनच सुरुवात झालीये. कसली? नोटीस पाठवली आहे सोसायटीने. गुरुच्या रात्री बेरात्री येण्यावर आक्षेप घेतलाय त्यांनी. घ्या वाचा. द हेल यार, मला नाही फरक पडत या नोटिसेस वगैरेनी. आणि त्यांना काय करायचं? इट्स माय लाईफ. आय डोंट केअर. शनाया, केअर करावी लागेल. आपण समाजात राहतो, समाजाचे काही नियम असतात आणि ते जर तू पाळले नाहीस ना, तर एकतर मला हे घर सोडावं लागेल किंवा तुला. गुरु तुझ्याशी खोटं बोलतोय, तुला फसवतोय. त्याला जे हवंय ना तेच चित्र तुला दिसतंय. थांब रेवती, आता मला काहीच ऐकून घ्यायचं नाही. तू माझी मैत्रीण आहेस म्हणून ऐकून घेतलं, यापुढे बोलायचं नाही. राधिकाला माझ्या बोलण्याचा राग आला असला तरी मला खात्री आहे की गुरुनाथ तिला फसवतोय. त्या मुलीशी ज्या पद्धतीने तो बोलत होता त्यावरून तरी हेच वाटत होतं की त्यांच्यात काहीतरी आहे. पण आता हे राधिकाला कसं समजावून सांगू? कोणाशी बोलू? काय करू मी? पण हे तिला कळायला हवं, नाहीतर आज ना उद्या गुरुनाथ तिला नक्की फसवणार. बच्चा तू ऐक तरी माझं एकदा. सोना, बच्चा ऐक ना तू. बच्चा, मला काल काहीच नाही करता आलं ग. सिरियसली ट्रस्ट मी. नाही तर असं मी करेन का बेबी? तू ऐक ना बेबी. हे सोना, हा बच्चा आहेस ना तू माझा? अथर्वा, ऐक सोना. अरे आता कसं सांगू तुला बच्चा मी? अथर्वा, सापडली का बाई? अरे हे असं राहते, इकडे तिकडे पसारा नुसता तुझा. हा, आणि मग वेळेवरती काही सापडत नाही तुला. हे घे, चल असं कर. जा, नेहाला फोन कर आणि तिला विचार की शाळा लवकर सुटणार आहे का म्हणून. हा, तोपर्यंत मी डबा आणते तुझा.
सुद्धा सुटला नाही का? बोल ना बद्दा, तोला बोल ना. अथर्व, फोन ठेव. ठेव फोन. इकडे. हे काय बोलत राहिलास तू? हा? कोणी शिकवलं तुला? राधिका डबा दे माझा. अप्पा ना, काय बोलून राहिला? काय? मी याला म्हंटल की नेहाला फोन करून विचार की शाळा लवकर सुटणार आहे का म्हणून. तर हा नेहाला म्हणे शोना काय, बच्चा काय, आणखीन काय काय. हे असं झालाय डॅम्बिस आपला पोरगा. असं कोणी बोलतं का फोनवर? हा? आता बाबाच बोलत होते ना. तुम्ही असं कुणाशी बोलता का फोनवर? आई काय? हा? मी कशाला बोलेन असं कोणाशी? तो काहीतरी वेड्यासारखा बोलतो आणि तू ऐकत बसतेस. जा डबा दे बरं माझा. हो आणते. काय रे? राधिका, अरे ती या. रेवती, मी आता अथर्वला तेच सांगून राहिले होते की नेहाला फोन करून विचार हा शाळा लवकर सुटणार आहे का म्हणून. हो आज लवकर सुटणार आहे, पण अगं यांची स्कूल बस येत नाहीये आज. का हो? काय माहिती, त्यांचा फोन आला होता मला, बहुतेक गाडी बिघडली. हे भगवान, आता का काय करायचं? तेच तर ना, आज माझंही शूटिंग लवकर सुरू होणार आहे, मलाही लवकर जायचं स्टुडिओत. बर ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी या दोघांना रिक्षाने सोडते. हा? नाही कशाला? मी सोडतो ना मुलांना. अहो नको, कशाला उगाच तुम्हाला त्रास. नाही त्रास कसला त्यात? माझ्या ऑफिसच्या रस्त्यातच आहे शाळा, सोडतो मी. कशाला? मी करेन मॅनेज. अगं रेवती, ते सोडतात ना, सोडतील ते, हो ना? चला मुलांना पकड हात. राधिका येतो. हा हो. अथर्वा, त्रास देऊ नको हं बाबांना. हो. नेहा नीट जागा. बाय. चल रेवती, चहा मांडते. नाही नको, अगं आज मला लवकर जायचंय शूटिंगला, उशीर होतोय, मी निघते. रेवती, नक्की हेच कारण आहे ना? हो का? नाही म्हणजे मला वाटलं की काल मी तुला ते बोलले म्हणून राग तर नाही ना आला तुला? नाही ग, एवढ्याशा गोष्टीवरून काय रागवायचं. पण राधिका खरं सांगते, मी जे काही बोलले ना ते तुझी काळजी वाटते म्हणून बोलले. बरं,